राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी सकाळी निधन झालं। त्यांच्यासोबत इतरही चौघे दुर्दैवाने मृत पावले आहेत। अपघातानंतरचं सीसीटीव्ही फुटेजसुद्धा समोर आलं असून त्यात विमान कोसळल्यानंतर स्फोट झाल्याचं दिसत आहे। त्यानंतर विमान अक्षरशः जळून खाक झालं। अजित पवारांच्या निधनाने देशभरात शोक व्यक्त केला जातोय। नेमका हा विमान अपघात कसा झाला? प्लेन क्रॅश होण्यापूर्वी शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं? याबाबतची प्राथमिक माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी दिलेली आहे। मंत्री नायडू म्हणाले की अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे। या अपघाताची चौकशी DGA आणि AIB म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो यांची टीम करत आहे। अपघाताबद्दल अधिक बोलताना नायडू म्हणाले की प्राथमिक माहितीनुसार विमानाचं लँडिंग होत असताना व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम होता। ETC बारामतीने पायलटला विचारलं की रनवे साईडला आहे का? त्यावर पायलटने नाही असं म्हटलं। त्यानंतर विमानाने एक राऊंड घेतला। पुन्हा ETCने विचारलं व्हिजिबिलिटी आहे का? त्यावर पायलटने असं म्हटलं आहे असं त्या पायलटनं म्हटलं। परंतु काही वेळाने पायलटकडून काही रिस्पॉन्स आला नाही। त्यामुळे ETCने लँडिंग क्लॅरिटी दिली, परंतु नंतर विमान क्रॅश झालं। याबाबत अधिकचा आणि पारदर्शक तपास केला जाईल असं मंत्री नायडू यांनी माध्यमांना सांगितलं। अजितदादा आपल्यात नाहीत असं म्हणताना फार दुःख होतंय। त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशा भावना व्यक्त केलेल्या आहेत।